आज मी तुम्हाला अशी एक भिकाऱ्याची कथा सांगणार आहे, ज्यामधून तुम्हाला हे शिकायला मिळेल की दान केल्याने तुम्हाला किती फायदा होणार आहे. एक भिकारी भीक मागायला निघाला. जे मिळेल ते ताब्यात घेतलं पाहिजे अशी त्याची विचारसरणी होती. एके दिवशी तो राजपथावर चालला होता. त्याला एका घरातून काही धान्य मिळालं. तो पुढे जाऊन मुख्य रस्त्यावर आला. अचानक त्याने पाहिले की नगरचा राजा रथावर स्वार होऊन त्याच्याकडे येत आहे. राजाचा रथ त्याच्या जवळ थांबला. राजा रथातून खाली उतरला आणि भिकाऱ्यासमोर हात पसरून म्हणाला, मला काही भिक्षा द्या. देशावर एक संकट कोसळणार आहे आणि पंडितांनी सांगितले आहे की आज रस्त्यावर भेटणाऱ्या पहिल्या भिकाऱ्याकडून जर तुम्हाला भीक मिळाली तर संकट टळेल. म्हणूनच नकार देऊ नका. भिकारी स्तब्ध झाला. देशावरील संकट टळण्यासाठी राजा त्याला विनवणी करत होता. भिकाऱ्याने पिशवीत हात घातला तेव्हा त्याची मूठ धान्याने भरली. एवढं कशाला असं त्याला वाटलं. त्याने आपली मूठ थोडी सैल केली आणि त्यातले काही धान्याचे दाणे पुन्हा झोळीत भरले. पण मग वाटलं एवढंही दिलं तर माझं काय होईल. अखेर त्याने राजाला एक दाना भीक घातली. भिकारी घरी पोहोचला आणि बायकोला म्हणाला, आज अनर्थ घडला आहे. राजाने आज माझ्याकडे भीक मागितली पण तो एक दानाही दिला नसता तर काय झालं असतं. पत्नीने बॅग उलटी केली असता त्यात सोन्याचे एक नाणे निघाले. हे पाहून भिकाऱ्याला पश्चाताप झाला आणि तो म्हणाला, मी सर्व काही राजाला का दिले नाही. तर मी हे केले असते तर माझे आज आयुष्यभराचे दारिद्र्य नाहीसे झाले असते. कारण राजाने मी दिलेल्या भिक्षेच्या बदल्यात सोन्याचे नाणे दिले आणि मी म्हणालो की माझ्याकडे एवढेच आहे. जर मी ते मुठभर दिले असते तर राजाने मला प्रत्येक दाण्यासाठी नाणं दिलं असतं. या प्रतिकात्मक कथेचा संकेत असा आहे की दान केल्याने समृद्धी हजारपट वाढते. रामकृष्ण हरी.